दादर मीनाताई ठाकरे फूल मार्केटच्या समोर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। रस्त्यावर बसून मासे विकण्यास स्थानिकांसह भाजपचा विरोध आहे। दादर मीनाताई ठाकरे फूल मार्केटच्या समोरच हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या ठिकाणी रस्त्यावर बसून मासे विक्री केली जाते आणि त्याला स्थानिकांसह भाजपचा विरोध आहे। आता पण सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुनील, नेमकं काय घडलंय? ऋषाली, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे सेनापती बापट मार्गावरती आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे आहेत ते या स्थानिक परिसरातील सगळे नागरिक, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर दादर मच्छी मार्केट या परिसरामध्ये आहे आणि या मच्छी मार्केट जे मच्छी विक्रेते आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी बसून मच्छी विक्री करत असतात। त्यामुळे स्थानिक राहणाऱ्या रहिवाशांना येण्या जाण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास या ठिकाणी होतो आणि याबाबत अनेक वेळा मुंबई महानगरपालिका असेल, वाहतूक पोलीस असेल यांना अनेक वेळा निवेदन देऊन दोन्ही लक्ष देत नसल्याने अखेर हे सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी रस्ता रोको करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करत या ठिकाणी वाहनं थांबवलेली आहेत। एकंदरीत पाहिलं तर माया पाठी पाहू शकता या ठिकाणी लांबच लांब रांगा ज्या आहेत ते वाहनाच्या लागलेल्या आहेत। या ठिकाणी वाहतूक। धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सगळे स्वराज्य म्हणून इथे सोसायटी आहे, तिकडचे रहिवासी आहेत आणि गेले काही महिन्यापासून आम्ही कंटिन्यू बीएमसी आणि ट्रॅफिकला पत्र देतोय की हे जे इल्लीगल मच्छी मार्केट आहे ते पूर्ण रोड एन्क्रोच करतं आणि एवढं घाण करून ठेवलेलं आहे आणि कोणी एक त्याच्यामध्ये एक पण कोळी पण नाहीये। सगळे गोडा पाणीच्या मच्छी विकणारे होलसेलर आहे ते 35 लोकांसाठी हजारो जे परिवार आहे त्यांना त्रास होतो। इथे रोज ट्रॅफिक, घाण, मुलांना घेऊन बाहेर येते ना अंगावर मच्छीचे पाणी, पूर्ण ट्रक लागलेला असतं इथे लाईन मध्ये। आम्ही किती वेळा म्हटलं यांना इथून कुठेतरी शिफ्ट। एनआयए आज आरोपपत्र दाखल करणार आहे। एनआयए आज जम्मू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करणार आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। नाते बदलू शकतात पण ऋणानुबंध नाही, असं ट्विट तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। वेदनेतून घेतलेला निर्णय देखील प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या। तर आपण ट्विट त्यांचं पाहूयात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती। समाजकारण, राजकारण माझ्यासाठी कधीही महत्वाकांक्षेचं साधन नव्हतं। सासरे पतीला साथ देण्यासाठी या प्रवासात पाऊल टाकलं। लोकांमध्ये राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखादुखात सहभागी होणं यातच मला खरा आनंद मिळत गेला। तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेलाय, पण आजची परिस्थिती वेगळी आहे। आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पडताना मला अडचणींचा सामना करावा लागतोय। बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे। मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते। हा निर्णय वेदनेतून घेतलाय, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही। तर तेजस्वी घोसाळकर यांचं हे ट्विट। नाती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाही, असं तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। त्याच भाजपत प्रवेश करतायत। यानंतर पुढची बातमी नाशिकमधून आहे, कारण नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 नवीन झाडांची लागवड केली जाईल। आपलं नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत झाडांची लागवड आता होणार आहे। मंत्री गिरीश महाजन आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत वृक्षारोपण होईल। हैदराबादच्या राजमुंद्रीमधून देशी प्रजातीची झाडं आता या ठिकाणी मागवली गेली आहे। टप्प्याटप्प्यानं शहरात 15,000 झाडांची लागवड केली जाणार आहे।
नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यातल्या 1000 झाडांची लागवड जी आहे ती केली जाते. 1000 नवीन झाडांची लागवड या ठिकाणी होते. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊयात. चंदन, आपण पाहतोय एकीकडे तपोवनातील झाडं तोडू नका यासाठी आंदोलनं गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, तर दुसरीकडे एका विशिष्ट परिसरामध्ये झाडांची लागवडही केली जाते. मात्र यावरून सुद्धा टीका होताना आपण पाहिलंय. काय अपडेट? आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये जवळपास 15,000 झाडं जे आहेत ते आजपासून लावायला सुरुवात होणार आहे. मी सध्या मखमलाबाद परिसरात उभा आहे आणि या ठिकाणूनच खरं तर वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमाला सुरुवात होती आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशी बनावटीचे जवळपास 15 ते 17 फूट असलेले हे झाडं जे आहेत ते आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री या ठिकाणून मागवण्यात आलेले आहेत. वड, पिंपळ, आंबा, लिंबू अशा पद्धतीचे देशी झाडं जे टिकतात, मोठे होतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात, हे सगळे झाडं जे आहेत ते शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने अशा पद्धतीचे खड्डे जे आहेत ते खणण्यात आलेले आहेत. साधू, महंत, त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण शहर हरित होणार आहे असं बघायला मिळते. अजित चव्हाण जे आहेत प्रवक्ते ते या ठिकाणी आलेले आहेत. कशा पद्धतीचा कार्यक्रम, किती उत्साह आहे? चंदनजी, खूप उत्साह आहे. आपण पाहू शकता की वेगवेगळ्या स्तरातले नागरिक आणि संघटनांचे प्रतिनिधी इथे आहेत. एक गोष्ट नाशिक महानगरपालिका आणि आम्हा सगळ्यांनाच जी मनापासून वाटते की ती म्हणजे विकास कामाकरता जर काही झाडं आपल्याला तोडायला लागत असतील तर निश्चितपणे त्या बदल्यात आपण ही सगळी झाडं. चंदन, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी. तर आज नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यातील 1000 नवीन झाडांची लागवड होणार आहे.